असंच प्रेम माझ्या या कलेवर राहू द्या. विविध प्रयोग मी दाखवण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करत जाईन, एवढं सांगू शकतो. सर, ते योगायोग म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती फलटणमध्ये. त्यानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम होता आणि अचानक आपली एंट्री झाली आणि स्टेजवर आपण तो प्रयोग दाखवला. योगायोगाने लोकशाही भारतची टीम त्या ठिकाणी उपस्थित होती आणि आपला जो प्रयोग आहे तो कॅमेरामध्ये कैद झाला. लोकशाही भारत चॅनलवरती तो प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर हळूहळू चॅनलवरती जवळजवळ 40 लाख व्ह्यूज त्या एका प्रयोगाला भेटलेला आहे. म्हणजे तो प्रयोग होता एक नट बोल्टचा. तो ॲटोमॅटिक तुमच्या इशाऱ्यावरती तो नट आवळत होता, असा तो प्रयोग होता. यानंतर अनेक छोटे छोटे प्रयोग होते, ते घड्याळाचा प्रयोग असेल, असे प्रयोग आम्ही चॅनलवरती अपलोड केले आणि त्यालाही सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला. सर, अगदी कसं आहे, माझ्या मनामध्ये काय होतं की ही जी जादू आहे आपण मोठमोठ्या स्टेजला करतोच, पण प्रेक्षकापुढं आपण यायचं कसं. तर एक लकीने मी त्या ठिकाणी फलटणमध्ये आलो आणि लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं त्या ठिकाणी अभिवादनासाठी त्या ठिकाणी ग्रामस्थ या मान्यवर त्या ठिकाणी उभा राहिलेले बघितले. जाता जाता म्हणलं चला तिथं बी आपण दर्शन घेऊया. त्याकरता मी स्टेजवर गेलो आणि मला एक सवय आहे, कुठंही मला मोठमोठे मान्यवर दिसले की मी काय करतो त्याचं प्रेझेंटेशन मी समोर मांडलं तर लोकांना कळणार आहे की मी जादूगर आहे. तर मला एक सवय आहे, त्या ठिकाणी मी त्यांना म्हणलं मी एक मॅजिक ट्रिक दाखवतो आणि ते म्हणले हा दाखव. ते सगळे खुश झाले. बाकीचे सगळे बाहेर उभा राहिले सुद्धा आलेले माझ्याकडं तीक्ष्ण नजरेने पाहायला लागले. मी तिथं एक जादू प्रेझेंट केली आणि त्याच्यातनं ती लोकांना फार आवडली. तिथं नट होता, मी घड्याळ बंद केलं, परत पत्त्याचे काय प्रयोग होते, परत ते एक रिंग होती, चैनीतनं रिंग खाली पडली की तो एक अंधश्रद्धेव प्रयोग आहे, तो सुद्धा त्यांना तिथं पटवून दाखवला की जादू जगात नाही आहे. या जादू कलेचा वापर काही लोकांनी गैर केलेला आहे. तर आपण एक सामाजिक बांधिलकीतनं एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो की आपल्या कलेचा लोकांना फायदा झाला पाहिजे. माझे मोठमोठे शो असतात, गणपती, नवरात्री, यात्रा, बड्डे शो, असे चॅरिटी शो. मी फार लोकांना आपल्या कलेच्या माध्यमातून आर्थिक मदत पण केलेली. अनाथ मुलं असू द्या, गरजू विद्यार्थी असू द्या, शाळा, मंदिर, अशा लोकांना लाखो रुपये आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर असं एक काम करतो मी माझ्या कलेच्या माध्यमातून. तर प्रेक्षकांनी मला फार दाद दिल्यामुळं या ठिकाणी तुम्ही लोकशाही भारत न्यूजवाले माझ्या घरी आला, मी तुमचं प्रथम धन्यवाद मानतो की तुम्ही मला प्रेक्षकापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी कधी अशी मोठी इंटरव्ह्यू कधी दिली नाही, पण माझ्या पेपरला न्यूज फार मोठ्या, आपले पुढारी असू द्या, सकाळ असू द्या, लोकसत्ता असू द्या, अशा मोठमोठ्या न्यूजला माझ्या सारख्या बातम्या येत असतात. पण त्याच्यात तुम्ही म्हणला की आपण एक बाईट द्या माझ्यासाठी, तर मी तुम्हाला नाही म्हणलंच नाही, कारण मी कुणाला नाराज करणं हा माझा उद्देश नसतो. आपल्या कलेचा लोकांना फायदा झाला पाहिजे, या कलेतनं समाजप्रबोधन झालं पाहिजे, एवढाच माझा उद्देश होता त्या ठिकाणी. लोकशाही भारतवरती जो व्हिडिओ आहे जो व्हायरल झाला संपूर्ण महाराष्ट्रात, अनेकांनी कमेंट केले की सरांचा नंबर मिळेल का. त्यावेळेस आम्ही तुमचा नंबर मेन्शन केला. त्यावेळेस तुम्हाला अनेकांनी कॉल सुद्धा केले असतील. काय म्हणाले प्रेक्षक एवढे खुश झाले की मला रोज कंटिन्यू 100-200 असे कॉल चालू झाले. माझे ते त्या ठिकाणी व्हिडिओ बघितले, मी जादूचे प्रयोग दाखवलेले त्या व्हिडिओ बघितल्या. बरोबर महाराष्ट्रातनं अमरावती असू द्या, लातूर असू द्या, बीड असू द्या, जालना असू द्या, नाशिक असू द्या, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक बॉर्डर, गोवा, या ठिकाणी पुणा, मुंबई, कल्याण, अशा लांब लांब ठिकाणून मला एवढ्या लोकांनी, आणि सगळे स्टँडर्ड लोक होते. मी जे तिथं प्रयोग दाखवले त्याच्यातनं प्रबोधन केलं थोडंसं, आणि त्याच्यातनं लोकांच्या प्रतिक्रिया मला ऐकून फार आनंद झाला की लोकांना आवडतंय, मी जे करतोय ते आवडतंय, त्याचा फार मला आनंद झाला. तर मी लोकांचे, माझ्या जादूप्रेमींचे मी खरं पाहता धन्यवाद व्यक्त करतो. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या, एवढं मी सांगतो. जादूगार शिवम असा तुमचाही स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे. त्यावरती तुम्ही प्रयोग दाखवत असताना काही प्रयोग तुम्ही सिद्ध करून दाखवता की नक्की काय आहे हे जादू नसून हा एक प्रयोग आहे. ते एकदम सर्व खुले का करता तुम्ही? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आमच्या बारामतीमध्ये विज्ञान जत्रा जो राज्यस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, इंटरनॅशनल लेवल स्तरीय अशा आमच्या बारामतीमध्ये
या ठिकाणी आमचे दादा घेत असतात आणि त्या ठिकाणी वहिनींची फार मोठी साथ असते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी विज्ञान जत्रा भरवतात. त्या ठिकाणी माझे प्रत्येक वर्षी शो घेत होते आणि तिथं मी शो केल्यामधनं अख्ख्या राज्यातनं मुलं मुली यायची तिथं आणि त्या ठिकाणी त्यांना मी जादूचे प्रयोग दाखवायचो आणि विज्ञान जत्रा भरली म्हटल्यावर माझ्या बी डोक्यात वेगळा प्रश्न आला, की आपण आपल्या जादूतनं जादूमध्ये नेमकं काय असतं? तर मुलांना ते सांगायला मी सुरुवात केली, की मी जे काय करतो ही जादू जगात नाही कुठे. यामध्ये काय आहे? तर जादू, विज्ञान, चमत्कार याच्यातनं जादू निर्माण होते. तर विज्ञान त्यात एक विषय होता, की आपण जादूमध्ये विज्ञान यूज करतो. तर ते काय आहे? कुठे यूज करतो? त्याची माहिती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मुलं आमची फसली नाही पाहिजे. या जादूमध्ये विज्ञान आहे. तर मुलांना पण कळलं पाहिजे, की जादूमध्ये नेमकं काय असतं. तर मी प्रत्येक शोच्या वेळेस मी मुलांना तिथं माहिती दिली. जगात कुठे जादू नाही. या मध्ये आम्ही विज्ञानाचा यूज करतो थोडाफार. काही हातचलाखीचे प्रयोग असतात. काही हिप्नॉटिझमवर थोडंसं तुम्हाला हिप्नॉटिझम करून त्याच्यातनं तो प्रयोग साध्य केला जातो आणि दाखवला जातो. मी काय दाखवतोय तेच तुम्हाला दिसणार. म्हणजे माझ्या बोलण्याकडे तुम्हाला मी केंद्रित करतो. ॲक्च्युअली जगात जादू नाहीये. याच्यात फक्त जादू, विज्ञान आणि चमत्कार या 3 गोष्टीचा वापर करून आपण हातचलाखीतनं प्रयोग सादर करतो. आपण एक सुप्रसिद्ध जादूगार पण आहात, पण एक चांगले समाजसेवक आहात. आम्ही पाहिलं तुमच्या घरामध्ये आल्यानंतर अनेक पारितोषिक तुम्हाला भेटलेलं आहे. सामाजिक कार्यातील असतील किंवा जादूकलेतील असतील. त्याचबरोबर तुम्हाला बालगंधर्व पुरस्कार 2024चा सुद्धा पुण्यामध्ये भेटलेला आहे. काय सांगाल याबद्दल? खरं पाहता माझ्या ते गेले 25 वर्ष झालं मी कलेच्या माध्यमातनं मी ज्यावेळेस सुरुवात केली या जादूमध्ये, त्यावेळेस मी 89ला मी माझ्या कॉलेजमध्ये एक गॅदरिंगला शो दाखवला. त्यावेळेस मी ज्यावेळेस शो दाखवला त्यावेळेस मला मुलांनी, माझ्या मित्रांनी फार प्रतिसाद दिला. मग तिथून पुढं माझी शाळा झाल्यानंतर मी फॉरेनला होतो. 6 वर्ष सौदी अरबला होतो. त्या ठिकाणी सुद्धा मराठी माणसांचा एक ग्रुप होता आणि त्याच्यामध्ये आम्ही एकत्र येऊन तिथं असे कार्यक्रम करायचो आणि त्याच्यातनं मी त्या ठिकाणी सुद्धा मी जादूचे प्रयोग दाखवले आणि दाखवत असताना आपल्या महाराष्ट्रात आलो मी नंतर. फॉरेनमधनं महाराष्ट्रात आल्यावर आपण घरी आल्यावर काय करायचं? आपल्याला आता काम नाही. तिथे 6 वर्ष आपण काम करत जादू दाखवली. पण इथं आल्यावर काय करायचं ह्या उद्देशाने आपण म्हटलं, की आपण मॅजिक शो चालू करूया. मग मॅजिक शोसाठी आपल्याला साहित्य लागतं. मग साहित्य गोळा करून इकडून तिकडून आपण एक छोटीशी पेटी बनवली. मग त्यानंतर पहिला शो मी आपल्या बारामती तालुक्यात ढाकाळ एक गाव आहे. त्या ठिकाणी मला एक आमचे स्नेही होते खाडे गुरुजी म्हणून. त्यांनी मला सतत टॉर्चर केलं, की जादूचे प्रयोग आम्हाला दाखवतो, तू कुठंतरी शाळेत जाऊन दाखव ना म्हटले. तर त्यांनी स्वतः त्यांच्या स्कूलमध्ये मला नेलं आणि मी त्यावेळेस जादूचा प्रयोग 2001ला त्या शाळेत मी केला. त्याच्या अगोदर मी 89 पासून जादूचे शो केले मुंबई वगैरे असे स्टेजवर. पण ज्यावेळेस मी आता आपल्याला काहीतरी एक सामाजिक कार्य करायचं आहे मॅजिकमधनं, तर त्यासाठी मी आपल्या मराठी शाळेमध्ये ढाकळ्यामध्ये शो केला. तर त्या ठिकाणी मी पहिला शो करत असताना अक्षरशः माझ्या अंगावर शहारे उभा राहिले आणि मला बोलता पण नीट येईना. काय बोलायचं? पहिला शो आहे. तर त्या अंगावर काटे यायला लागले माझ्या आणि मी प्रयत्न करत राहिलो, की आपण मुलांना काहीतरी हसवायचं या दृष्टिकोनात. मी कलाकार होतो जरा, लहानपणापासून कलेची आवड होती. मग वयाच्या कोणत्या वर्षी आपण ही जादूची कला शिकला? मी लहानपणापासून मी 5वीत असताना मला ड्रॉइंगचं वेड होतं आणि त्याच्यातनं जादू सकाळमध्ये एक न्यूजमध्ये कोपऱ्यामध्ये जादू शिका म्हणून एक न्यूजमध्ये टॉपिक असायचा आणि त्यात कसं करायचं ते शिकवलं जात होतं. मग ती जादू कशी करायची ती वाचून आपण तयार करायची. मग त्याच्यातनं आपल्याला आवड निर्माण झाली. ते करून आपल्या मित्रांना दाखवायची, पाहुण्यांना दाखवायची. त्याच्यातनं मला लहानपणापासून 5वीमध्ये असतानाच त्यापासून आवड होती, की आपण या कलेत शिरायचं आणि त्याचा चांगला उपयोग करायचा. तर तो आज हा सक्सेस होत चाललेला आहे आपल्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे. आता संपूर्ण महाराष्ट्रात जादूगार शिव म्हणून आपली ओळख आहे. आपलं खरं नाव काय आहे? ॲक्च्युली हा पण मुद्दा आहे बघा. जादूगार शिवम, जसं तुम्हाला वाटलं की जादूगार शिवम हे नाव कधी आणि कसं काय दिलं, तर ॲक्च्युली गेले
25 वर्षापूर्वी माझ्या मिसेसला एक मुलगा झाला आणि मला त्या मुलाचं नाव शिवम ठेवलं आणि शिवम नाव हे ठेवल्यानंतर आता आपल्या जादू मी करतोय त्याचं नाव काय ठेवायचं, माझं नाव कुणालाच माहित नाही अजून, तर ते माझ्या मुलाचं नाव शिवम म्हणून ठेवलं होतं. तेच मी नाव माझ्या कलेला दिलं, जादूगार शिवम म्हणून, गेले 25 वर्षापूर्वी. आणि ते नाव आज महाराष्ट्रात देशात चांगलं प्रसिद्ध झालं. आता मी ज्यावेळेस शो करतो, मी ज्यावेळेस स्टेजवर येतो, त्यावेळेस मी जादूगार शिवम म्हणून सर्व प्रेक्षकाला सांगतो मी स्वतः जादूगार शिवम. पण नंतर कार्यक्रम झाल्यानंतर शेवटी ॲक्च्युली जादूगार शिवम कोण आहे याची माहिती देतो. तर अक्षरशः जादूगार शिवम कोण आहे म्हणून लोक चकित होतात. मग मी त्यांना सांगतो, मी जे आत्ता प्रयोग दाखवले, मी माझ्या हावभावाने, माझ्या प्रेझेंटेशनने, माझ्या ॲक्टिंगने हे सादर केले प्रयोग. पण ॲक्च्युली माझ्या हातामध्ये जो साहित्य देत होता तर तो फार मोठा जादूगार आहे. जर तो माझ्या हाताखाली साहित्य देत नसेल, जे काही वस्तू मला पाहिजे ते देत नसेल, तर मला अवघड झालं असतं हे सगळं कराय. पण जो माझ्या हाताखाली देत होता साहित्य तो फार मोठा जादूगार आहे असं मी प्रेक्षकांना सांगत असतो. तर तो कोण आहे प्रेक्षक म्हणतात. मग खरं पाहता तोच मोठा जादूगार शिवम आहे, तोच माझा मुलगा आहे असं प्रेक्षकांना म्हटलं दाद देतात टाळ्यांची. ते फार मला आनंद वाटतो त्यांचं त्यावेळेस दाद येते की मुलगा बी त्यांच्या बरोबर साथ देतोय. हे फार माझं भाग्य आहे, कारण घरामधलं कोणतरी कार्यक्रमामध्ये एक लागतंच. तर तो सगळं काही ज्युनियर जादूगार शिवम म्हणून आता तो सुद्धा कार्यक्रम करतो, त्याची फार मला मोठी साथ आहे. जादूगार शिवम ही कारकीर्द सुरू होण्याच्या आधी आपली घरची परिस्थिती कशी होती? घरची परिस्थिती खरं पाहता सांगायचं म्हणलं तर घरामध्ये सकाळी आपल्याला नाश्त्याला सुद्धा मिळायचं नाही. जेवण ज्यावेळेस असायचं त्यावेळेस शिळी भाकर अशा प्रकारे आपण त्यावेळेचे दिवस काढले. घर माझं इथं छपराचं होतं, छप्पर होतं, साईडला ते बाजरीचं असं कूड लावलेलं. फार हालाकीचे दिवस होते त्यावेळेचे. पण आपली नीती ही फार चांगली होती, जिद्द चिकाटी अंगी होती. मी त्याच्यातनं दिवस आईवडिलांनी आपल्याला जे वाढवलं एवढ्या छोट्याशा घरातनं, पण माझी एक जिद्द होती आईबापाला एक चांगल्या ठिकाणी चांगलं घर बांधून त्यांची सेवा करायची, हे पूर्वीपासनं माझ्या डोक्यात होतं. तर त्यावेळेस मी स्कूलला आपल्या शाळेमध्ये होतो इथं स्वातंत्र्य विद्या मंदिरमध्ये. त्याच्यानंतर कॉलेज केलं मी सोमेश्वर मुसा काकडे कॉलेजला, आणि त्याच्यानंतर मी मुंबईला सर्व्हिसला होतो. आणि त्यावेळेस मी सर्व्हिसला असताना थोडंसं मला आर्थिक मदत व्हायला लागली. त्यावेळेस मी घरी आईवडिलांना पैसे पाठवायला लागलो. त्यानंतर इथं मुंबईला काहीच जमा नाही म्हणून माझा भाऊ दुबईला होता. तो म्हणला दुबईला ये तू, मग तिकडं आपण सर्व्हिस करत आपण थोडंसं जरा बदल करू आपल्या घरामध्ये. तर माझ्या भावाची फार मोठी मला साथ मिळाली आणि मी दुबईला गेलो, सौदी अरबला गेलो. तर त्या ठिकाणी मी सर्व्हिस 6 वर्ष केली आणि 6 वर्षामध्ये फार पैसा म्हणजे एवढा काही मिळवला नाही, कारण त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेस मला वाटतं 7,000 तोळा सोने होते. तसा पगार पण तिथं 4,000 मला होता, इंडियाचे 4,000 आणि 400 रियाल तिकडचे. तर ते पैसे साठवत मी इथं घराची जरा प्रगती केली. त्यानंतर थोडंसं चांगलं घर बांधलं आणि त्याच्यानंतर इंडियात आल्यावर या ठिकाणी थोडीशी परिस्थिती आमची सुधारली. पण कुणाचाही आपण या ठिकाणी वाईट मार्गाने पैसा कमवायचा हा मनामध्ये लहानपणापासून माझा उद्देश नव्हता. मी माझ्या कलेचा चांगला उपयोग करायचा, समाजाला आपण एक आपल्या कलेचं जनजागृतीतून समाज प्रबोधन करायचं हे ध्येय होतं. आपण समाज प्रबोधनही करता, त्याचबरोबर आपल्याला समाजाबद्दल एक तळमळ आहे, त्यामुळे आपण नेहमी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलेल्याचे अनेक बातमीपत्रामध्ये आम्ही वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. काय सांगाल त्याबद्दल? मला समाजकार्याची फार आवड आहे. मी अनाथ मुलांना परवाच माझ्या कलेचा कुठंतरी एक चांगला उपयोग व्हावा म्हणून महाराष्ट्रात मी अनाथ आश्रमला भरपूर शो केलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी काही मला थोडे पैसे दिले तर घेतो, नाही तर मी फ्री ऑफ चार्ज शो दाखवत असतो. आज परवाच मी मुर्टी या ठिकाणी अनाथ आश्रमला शो दाखवला. मुलं एवढी खुश झाली
की तोच आनंद आपण घेतला आणि त्याचाच आशीर्वाद आपल्याला मिळतो, आमच्या सर्व फॅमिलीला मिळतो. एवढंच मिळावं हा अपेक्षा ठेवतो. पण आपण ज्यावेळेस शो करतो त्यावेळेस मी चार्जेस घेत असतो, पण एवढे बी चार्जेस घेत नाही की आपल्या पोटापुरतं, आपला संसार चालावा, आपल्याला थोडीशी पुंजी राहावी या दृष्टिकोनातनं शो करतो. मला फार मोठा पैसा कमवायचा नाही माझ्या कलेतनं. मला यातनं जास्त समाजबोधन करण्याचा उद्देश आहे. तो मी माझ्या मनी बाळगला आहे की यातनं मुलांना विज्ञानाचा दृष्टिकोन वाढावा, या जादू कलेमध्ये हातचलाकी असते त्याचं ज्ञान यावं, मुलं अंधश्रद्धेपासून दूर राहावी, त्यांच्या आईवडिलांना त्यांनी सांगावं की जगात कुठे जादू नाही. या दृष्टिकोनातनं मुलांना जास्त शिकवण्याचा प्रयत्न करत असतो या कलेच्या माध्यमातून. आम्ही घरामध्ये की सामाजिक कार्यामध्ये एक समाजसेवक म्हणून तुम्ही कार्यरत आहात, जादूची कलाही दाखवता. यामध्ये आपल्याला अनेक पारितोषिके भेटलेले आहेत, म्हणजे अनेक महापुरुषांच्या नावावरती आपल्याला पारितोषिके भेटले आहेत. त्याचबरोबर 2024चा बालगंधर्व हा पुरस्कार मानाचा आपल्याला भेटलेला आहे. काय सांगाल? ही माझ्या कलेची पावती आहे. मी ज्यावेळेस सुरुवात केली कार्यक्रमाची त्यावेळेसपासून मी प्रत्येक शाळेमध्ये शो केला की त्या ठिकाणी एक सर्टिफिकेट घ्यायचो आणि ते माझ्या फाईलला जॉईंट करायचो. तर हे सर्टिफिकेट सर्व महाराष्ट्रातनं ज्यावेळेस मला मिळाले तर अशी एवढी मोठी फाईल झाली. आपण करतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजबोधन करतोय, पण त्याचा प्रूफ काय तरी असावा, त्याच दृष्टिकोनातून मी फाईल मोठी तयार केली. त्याच्यानंतर मी पेपरला वगैरे अशा न्यूज यायच्या की जे समाजकार्य करतात कलेच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार दिला जातो. मग ठिकठिकाणी संस्थेमार्फत मी फायली जमा करत गेलो. त्या संस्थेने माझी दखल घेतली आणि त्याच्यातनं मला पुरस्कार भरपूर अशा संस्थांनी दिलेले आहे. माझं घर भरलेलं आहे. एवढंच अजून माझ्या बॅगेत आतमध्ये सुद्धा कपाटामध्ये भरपूर पुरस्कार पडलेले आहेत. जागाच नसल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार आहे, दलित मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आहे, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार आहे. त्याचबरोबर लक्ष चॅरिटेबल ट्रस्टला मी मदत केली होती. परत असे भरपूर असे पुरस्कार आहे. इकडं उमाजी नाईक पुरस्कार आहे, संत तुकाराम महाराज पुरस्कार आहे आणि पुरस्काराने भरलेला हो. तर बरेचसे असे पुरस्कार भेटलेले आहेत. आता मला मागच्या महिन्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट जादूगार क्षेत्राचा बालगंधर्व पुरस्कार मला या ठिकाणी मिळालेला आहे. माझी इच्छा होती, मागच्या वर्षी मी शासनाला मागणी केली होती, मी जेवढं 25 वर्ष झालं कार्य करतोय या कलेच्या माध्यमातून मला शासनाचा पुरस्कार मिळावा, ही फार मोठी माझी जिद्द आहे, चिकाटी आहे आणि एक स्वप्न आहे की त्यांनी आपल्या कलेची दाद मला द्यावी, एवढी मी शासनाला विनंती करतो. की मागच्या वर्षी फाईल सुद्धा मी फक्त नुसतं जादूगार नाही तर एक समाजसेवक पण समाजसेवक आहे. मला माझ्या कलेचा चांगलाच उपयोग केलेला आहे समाजासाठी. तर मला शासनाने एक शासनाचा पुरस्कार द्यावा, त्यासाठी माझी फाईल सुद्धा मी सामाजिक न्याय विभागाला सबमिट केली होती. तर पुढच्या वर्षी मला मिळावा, कारण ह्या वर्षी त्यांनी आशा व्यक्त करतो की आपल्या कलेची कुठेतरी त्यांनी दाद दिली पाहिजे. एवढंच मी शासनाला विनंती करतो. आतापर्यंत तुम्ही किती प्रयोग केलेले आहेत जादूचे? मी या ठिकाणी जवळजवळ 4200 प्रयोग झालेले आहेत माझे. आता मध्ये 4000 झाले, या वर्षामध्ये 200 प्रयोग झाले, म्हणजे 200 प्रयोग जवळजवळ. महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी आपण जादूचे प्रयोग केलेत? महाराष्ट्राबरोबर भारतात सुद्धा केलेले आहेत का प्रयोग? मी ज्यावेळेस सौदी अरबला होतो त्या ठिकाणी सुद्धा कंपाऊंड शो केले. त्यानंतर आपल्या भारतामध्ये आल्यानंतर मी फार मोठमोठे शो केलेले आहेत. ट्रस्टसाठी मदतीचे शो केलेले आहेत, संस्थेसाठी मदतीचे शो केलेले आहेत, अनाथ मुलासाठी आपण शो केलेले आहेत. म्हणजे आर्थिक मदतीचा भार तर आपण दिलेला आहे भरपूर आश्रमांना. तर त्याच्यातनं या ठिकाणी आपण आपल्या कलेचा योग्य वापर करत आहोत हे माझ्या लक्षात आलं. आता तुम्ही जादूचे प्रयोग करता, प्रेक्षकांसाठी एखादा प्रयोग तुम्ही दाखवाल का आता सध्या? हो, या ठिकाणी माझं कामच आहे. माझ्या कलेच्या माध्यमातून
समोर असलेल्या प्रेक्षकांना आनंद देण्याचं मी काम करत असतो. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मध्ये कोरोना आलता, ते फार मोठी गोष्ट आहे. आज आपल्या देशात पूर्ण इंटरनॅशनल लेवलला कोरोना पसरला होता आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व अख्खा भारत घाबरून गेला होता. तर त्यावेळेस आपण एक सामाजिक बांधिलकी राखून मी फार मोठं काम केलेलं आहे. मी सोमेश्वरला साई सेवा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मी पाहिलं. मी त्यावेळेस हॉस्पिटलला गेलो, त्यावेळेस पेशंट आई वडील, मुलाला झाला असेल कोरोना किंवा आईला झाला असेल किंवा वडिलांना झाला असेल, तर ते लोक पेशंटला दरवाजात ठेवून माघारी जात होते. मग ते डॉक्टर यायचे, नर्स यायचे आणि त्यांना घेऊन वर जायचे आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायचे. मी समोरासमोर ती पाहिली परिस्थिती, मला वाईट वाटलं. मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो मास्क वगैरे घालून आणि ज्यावेळेस ते पेशंट आतमध्ये होते त्यावेळेस एकदम घाबरलेले होते कोरोना झाल्यानंतर. तर ते कोरोना झाल्यानंतर मी धाडस केलं, मी मास्क वगैरे घालून मी डॉक्टरांशी त्या ठिकाणी संपर्क साधला. म्हणलं आपण एक काम करूया, हे जे घाबरलेले पेशंट आहे कोरोनाग्रस्त आहेत, त्यांना आपण माझ्या कलेतनं त्यांना स्ट्रॉंग ताकद देण्याचा प्रयत्न करूया. मग त्यानंतर मी तिथं प्रयोग दाखवले. ज्यांना कोरोना झाला ते घाबरलेले सगळे विसरून गेले आणि त्याच्यातनं माझ्या कलेचा आनंद घेतला आणि निम्मा आजार माझ्या कलेने त्यांचा दूर केला. ते एवढे खुश झाले की त्यांना कोरोना आहे की नाही हे सुद्धा ते लक्षात आलं नाही त्यांच्या. म्हणजे माझ्या कलेचा चांगला उपयोग त्या ठिकाणी झाला. महाराष्ट्रात मला नगरला सुद्धा आमदार लंके, निलेश लंके साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या पीएने पण मला म्हणले या तिकडे. मला आमदार साहेब संजय जगताप साहेबांनी सुद्धा ते इथं कळदला अनाथ मुलं होती तिथं आणि तिथं सुद्धा या म्हटले होते. म्हणजे अशा प्रकारे मला ठिकठिकाणाहून कोरोनाग्रस्तांना ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी त्यावेळेस मी केलं आणि साई सेवा हॉस्पिटलने मला एक छान असा सन्मान आणि कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार पण दिला. तर मी त्या ठिकाणी छान कारवानामध्ये काम केलं की घाबरू नका, त्या नियमांचं पालन करा. मग मी जवळजवळ 1 वर्ष कोरोना संपल्यानंतर मी कार्यक्रमाच्या माध्यमातून, ज्यावेळेस माझा कार्यक्रम असायचा त्यावेळेस मी भरपूर असं प्रेक्षक असायचं आणि त्याच्यातनं मी कार्यक्रम करत असताना हसवत खेळत त्यांना काय करायचो, ह्या कोरोनाच्या टॉपिकवर आणायचो आणि कोरोना कसा होतो, त्याची लक्षणं काय आहे आणि तो कसा दूर करू आपण, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. तर ते मी 3 टॉपिक बोलायचो. कोरोनाचे नियम पाळा, मग मास्क वापरा, तुम्ही हँड वॉश करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. हे मी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यावेळेस फार मी लोकांपर्यंत माहिती दिली. ते काम फार मोठं केलं. आपलं गाव बारामती तालुक्यातील आहे, वडगाव निंबाळकर, आणि महाराष्ट्राचं राजकीय केंद्रबिंदू हे बारामती म्हटलं जातं. देशाचं नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब हे बारामतीचे आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. सुप्रियाताई सुळे ह्या मोठ्या राजकीय संसदरत्न आहेत. त्यांनी तुमच्या कलेचं कधी कौतुक केलंय का? फार वेळा कौतुक केलं. वहिनी साहेबांमुळेच विज्ञान जत्रेमुळे राज्यामध्ये माझी प्रसिद्धी झाली. कारण माझा कार्यक्रम सुनेत्रा वहिनी साहेब आजचे खासदार आहेत, त्यांनी मला फार मदत केली, दादांनी केली. आता मध्ये दादांनी मला दादांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. अहिल्यादेवी होळकर आमचे खास वडीलधारी माझे नाना पाटील, देवकाते नाना पाटील साहेबांनी, त्यांचा फार मोठा आधार आहे मला. त्यांनी मला एवढी मदत केली की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जिथे जिथे त्यांची ओळख आहे त्या ठिकाणी मला कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला. तर मला मुलगा म्हणून ते समजतात. त्यांची मुलं असतील, सनी पाटील असतील, आमचा छोटा रोहित दादा असेल, तर हे सगळे मला एक घरातला मेंबर म्हणून समजतात आणि फार मोठं मला त्यांचा आशीर्वाद आहे. बारामतीमध्ये म्हणजे तुम्हाला चांगलाच सन्मान आहे. हो. आणि कसा कलाकार असल्यामुळे ना, मला पॉलिटिक्स म्हटलं की मला तेवढं धरून चालत नाही. मला आज महाराष्ट्रात जी जनता आहे ती माझ्यावर प्रेम करते. मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, भाजपचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, राष्ट्रवादी, हे सगळे सर्वांशी मी मन जुळून राहत असतो. सर्व कार्यकर्ते, सर्व नेते मला जवळ करतात, माझं कौतुक करतात. मी बारामतीचा आहे हे मला फार मोठा मला अभिमान आहे. कारण या ठिकाणी
जे बारामती तालुक्यातलं जे सर्व सुख सुविधा या ठिकाणी दादांनी दिलेले आहेत, ते आपण त्या तालुक्यात राहतोय ते फार मोठं आपलं नशीबच समजायला पाहिजे. आणि मी त्या तालुक्यातला एक कलाकार आहे आणि आज मला फार मोठा अभिमान आहे बारामती तालुक्यातला आहे. पण मी बारामती तालुक्यातला असून वडगाव निंबाळकर या गावचा आहे, पण ह्या गावचं माझं नाव आज महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात नेलं आहे. आणि आज प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला माझ्या पुढे बोट दाखवतोय एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून, एक बारामती तालुक्यातला जादूगार शिवम म्हणून एक चांगलं नाव आपण आज महाराष्ट्रात कमवलं आहे. अनेकांनी हा जो आपला व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस अनेकांनी कमेंट केलं की वडगाव निंबाळकरचे जादूगार शिवम आहेत. आता बोलता बोलता आपला विषय राहिलाच की तुम्ही जादू दाखवणार होता प्रेक्षकांसाठी खास, एक दोन प्रयोग दाखवाल का? नक्की दाखवूया. आज आपला महाराष्ट्रात भरपूर तरुण पिढी व्यसनाधीन होती. मला त्याची सुद्धा तळमळ वाटते की यांना व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. काही मुलं तरुण मुलं फार व्यसनाधीन झालेले आहेत. काही मुलं बघा सिगारेट कॉलेज कट्ट्यावर गेलं तर काही मुलीसुद्धा बसलेल्या असतात. तर ते मला पाहवत नाही अशा गोष्टी. तर मी माझ्या कलेच्या माध्यमातून एक व्यसनावर आधारित एक प्रयोग दाखवतो की तुम्ही व्यसन करू नका, व्यसनमुक्त कशी मुलं झाली पाहिजे. तर माझ्याकडे एक प्रयोग आहे व्यसनावर आधारित, तो तुम्हाला दाखवतो. नक्की आवडेल आम्हाला प्रयोग बघा. हो. तर हे बघा माझ्याकडे एक सिगारेट आहे. आज गव्हर्नमेंट शासन म्हणतंय की सिगारेट ओढू नका, कॅन्सर होतो. बरोबर. तर मी एक या प्रयोगातनं एक तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितो की सिगारेट ओढू नका. मी जादूतनं काय करू शकतो सिगारेटला ते नीट बघा. मी काय ओढणार नाही, मला आदत नाहीये, मी निर्व्यसनी आहे, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. त्यामुळं मी बोलतो की तुम्ही आज युवक पिढी सुधारली पाहिजे. तर त्यासाठी मी एक प्रयोग दाखवतो व्यसनावर. एक सिगारेट आहे माझ्या हातामध्ये. ही सिगारेट मी पुढं काय करते हे तुम्हाला दाखवतो. तुम्ही ओढू नये म्हणून हा प्रयोग दाखवतोय. ही सिगारेट घेतोय, तोंडामध्ये ठेवतोय, एक माचीस आहे बघा, ही माचीस घेतोय आणि ही सिगारेट फक्त त्याला एक जादू प्रकारे मी केलेली. आणि ही सिगारेट एक सिलेंडर आहे माझ्याकडे. ही सिगारेट काय करणार आहे, हे सिलेंडर एम्प्टी आहे. मी यांच्या हातात देतो, तुम्ही चेक करा सर याच्यात काय आहे का. काहीच हे टोपण पण देतोय त्याचं, याच्यात काय आहे का, काहीच नाही. मग ही सिगारेट मी काय करणार आहे, मी याच्यामध्ये बंद करणार आहे. ओके, पूर्ण सिगारेट एवढी मोठी याच्यामध्ये बंद केली. मी त्याच्यावर हे झाकण लावणार आहे. हे झाकण लावल्यानंतर ही पूर्ण सिगारेट थोडीशी मॅजिक करतो. कारण मॅजिक मध्ये फक्त काय हातचालकी करतोय, जगात कुठे जादू नाही हे तुम्हाला सांगितलंय. पण ही सिगारेट कुणी ओढू नये त्याकरता या ठिकाणी मी एक 30 सिगारेट काय केली ते दाखवतो बघा. सर तुमच्या हातात देतो. ही सिगारेट बघा किती छोटी झालेली आहे, प्रेक्षकांना दाखवा. एकदम छोटी झालेली आणि हे एम्प्टी सिलेंडर आहे. तर ही सिगारेट ओढू नका, कारण ही आपल्या हेल्थला घातक आहे, नाही का. याच्यामध्ये कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. तर अशा गोष्टी मी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेझेंट करत असतो. अजून एखादा दाखवा. ओके, तर दुसरा एक दाखवतो तुम्हाला. हे बघा माझ्याकडे एक कार्ड आहे, कार्ड, आणि हे राजा आहे, किल्लावरचा राजा. हात चालाकी काय असते ते दाखवतोय. आणि तुमच्या समोर मी फक्त याच्यावर जादू करणार आहे. 1 2 and 3 म्हणलं की या ठिकाणी माचीस झालेले म्हणजे एक पत्ता होता माझ्याकडे, त्याचं माचीस झालेले. तर हे माचीस मध्ये पण काय आहे ते सुद्धा दाखवतो. हा प्रयोग ऍक्च्युली कशावर तुम्हाला सांगितलं तुम्हाला की हा प्रयोग काय आहे, तर व्यसनाधीन मुलं होऊ नये त्याकरता मी हा एक प्रयोग दाखवतो. ही एम्प्टी माचीस आहे बघा. अरे वा. एकदम खाली माचीस आहे. ओके, मी याच्यावर जादू केली, फूक मारली तर याच्यात पूर्ण काड्या आलेल्या आहेत. हात चालाकी कशी असते ती दाखवतोय. फक्त मी ह्याला बंद केलं, काड्या होता, थोडीशी फूक मारली की ह्याच्यामध्ये बघा ही सिगारेट आलेली. सिगारेट आली, थोडीशी बंद केली, फूक मारली की याच्यात बिड्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या गोष्टीपासून आपण दूर राहा. मी एक कलाकार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. ही हातचालाकी आहे. मुलांनी, तरुण पिढीने याच्यातनं दूर राहावं, त्याकरता असे प्रयोग मी कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो.
थोडंसं डायरेक्शन देत असतो की तुम्ही व्यसनाधीन व्हा, व्यसन करू नका. आपली नवीन पिढी ही याच्यात फार गुंतलेली आहे. याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो कलेच्या माध्यमातनं. तर प्रेक्षकांना मी एवढंच सांगू इच्छितो की हात जोडून विनंती आहे, जगात कुठे जादू नाही आहे. या जादू कलेचा वापर काही लोक गैर करतात, पण तुम्ही सुधरा. या ठिकाणी कसं आहे की लोक फसवणारे असतात, त्याच्या मागे पळायचं नाही. मी हे सगळं दाखवतो, समाज याच्यातनं बाहेर निघावा या दृष्टिकोनातनं प्रयत्न करत असतो. आमची मुलं शाळेमध्ये मी कार्यक्रम करतो, मोठमोठ्या स्टेजला करतो, तर त्या मुलांना एवढंच सांगतो की जगात कुठे जादू नाही, याच्यामध्ये सगळी हातचालाकी आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. एवढं मी या ठिकाणी सांगण्याचं. धन्यवाद सर. लोकशाही भारतशी आपण संवाद साधला. तर हे होते जादूगार शिवम, जे गेली 25 वर्ष जादूगार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर एक चांगले समाजसेवक आहेत. समाज प्रबोधन ते आपल्या जादूच्या कलेच्या माध्यमातून करत असतात. अंधश्रद्धा निर्मूलन यावरती ते काम करतात. त्याचबरोबर व्यसनमुक्ती यावरतीही ते काम करत असतात. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळावा अशी आशा व्यक्त त्यांनी केलेली आहे. याच ठिकाणी आपण थांबूया. पत्रकार सागर चव्हाण, लोकशाही भारत न्यूज नेटवर्क सह कॅमेरामॅन प्रमिला मोरे, वडगाव निंबाळकर, बारामती.